आ मेरा गुलाल उदणे तरंग नाथा घरी नाचे माझा सखा नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग.
राम कृष्ण नामे
त्याला स्थिर करा म्हणत होते, फिरत होते. बंद आहे, चालू राहू दे. राम कृष्ण नामे ही दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती राया आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे समचरण सरोजम सांद्राण्यंबुदाभं जगननीत पाणिमण्डलं मण्डलानां तरुण तुलसी माला कंधरं कन्यनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गकरू
संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञाची ओधरार्थावतारम कला कंकते ज्योतिका मोदी वप्रम खलाणी शवादा पणोदार्ह दीक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी त्यक्त्वास्ति सुरास्तितराज लक्ष्मीं धर्मिष्ठार्य वचसा यदगादरण्यं माया मृगं दैत्यस्पितमन्मदावत् वन्दे महापुरुष ते चरणारविन्दं राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री चरणन में वास राधा मेरी माँ कहे पिता मेरो घनश्याम इन दोनों के चरणन में मेरा बारंबार प्रणाम जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चूर प्रभु जय जय माखण चोर विठल दादा आवाज असा कट होतो थोडासा रिटर्न आला पाहिजे असं करा ना प्लीज ऋतू वाढवा राम कृष्ण नामे
हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवान संसार बंधन तोडावे गी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समयी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग यज्ञागत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जड जीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला. आळंदी निवासी महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांचा 3 चरणाचा आणि यज्ञागत जीवाला महत्वाचा मोलाचा उपदेश करणारा अभंग, नवे नामचिंतनाचं महात्म्य प्रतिपादन करणारा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला. विठ्ठला विठ्ठला कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्याच्या पूर्वी अल्पसा परिहार देणं महत्वाचं. या ठिकाणी भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादानं आणि तुम्हा सर्वांच्या अथक सहकार्यानं सालाबाद प्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य नाम सप्ताहाचं आयोजन नियोजन. तुमचं गाव अगदी छोटस आहे, पण या छोट्याशाही गावामध्ये मला सुरेश दादांनी सांगितलं आरतीताई फक्त 70 ते 80 घरं आमची ब्रह्मवाडीमध्ये असतील. एवढं छोटस गाव असताना सुद्धा जेवढं मोठं भव्य दिव्य नियोजन, तुमच्या उपस्थितीवरनं तर वाटत नाही की गाव छोटं असेल, पण तुम्ही आजूबाजूची मंडळी आज या ठिकाणी पंचक्रोशीतले भाविक तुम्ही सर्वजण या सेवेसाठी उपस्थित आहात. कथा कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही ज्या वेळेला फिरतो फार मोठे मोठे गावं असतात. आमच्या तिकडे एक गाव आहे, गावाचं नाव नाही सांगणार नाही, दाग लावायला तुम्ही तिथं जाता, तसं गेलं तर अडचण नाही. मौली त्यांचा मला कॉल आला होता आणि सप्ताहाची तारीख दिली. मी कीर्तनासाठीही गेले. ज्यावेळेला गेले त्यावेळेला मी गेल्याबरोबर बरं का सुरेश महाराज जवळपास गेल्याबरोबर 5-6 हजार लोक माझ्या समोर उपस्थित होते 7 वाजता. म्हणलं बापरे एवढे लोक कीर्तनाला. त्यांनी सांगितलं म्हणजे ताई हे कीर्तनाला सगळे जेवायला आले. ठीक आहे, जेवायला जर एवढे लोक म्हणल्यावर किमान कीर्तनाला याच्यापेक्षा दुप्पट राहतील. नाही तर याच्या निम्मे धरून फारच भोजनाचे प्रेमी असतील तर याच्यापेक्षा निम्मे धरून. मला खोटं वाटेल, मी कीर्तनासाठी ज्या वेळेला उभं राहिले त्यावेळेला माझ्या समोर लोक होते फक्त 300. मला एवढं वाईट वाटलं. अरे म्हटलं गाव किती मोठे आहे याला महत्व नाही, पण त्यांच्यामध्ये परमार्थ किती रुजलेलं आहे हे अति महत्वाचं. आणि म्हणून तुमचं गाव छोटं का असेल ना, पण सर्वच परमार्थ प्रेमी मंडळी आज या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहात. प्रत्येकाचं नामोल्लेख तर माझ्याच्यानं अशक्य आहे, पण संप्रदायाच्या नियमानं मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी वारकरी संतांच्या गाया, वारकरी संतांच्या गाया. सर्वांच्या चरणार बिंदी विनम्र वंदन करते. आवाज नाही क्लिअर घ्या, बिलकुल घ्या थोडासा, कारण आवाज लगेच बोललो की बंद होतो. थोडासा पण रिटर्न
हॅलो 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 खिडसा बंद येत आहे. हॅलो हॅलो अभंग सेवेकरिता निवडला थोडासा महावैष्णव माऊली ज्ञानोबा यांचा आहे. गाव जरी छोट असलं तरी बहुसंख्येनं तुम्ही उपस्थित आहात. लक्ष द्या. कीर्तनाला बसलात पण प्रसन्न बसा. जणू काही सगळ्याच महाराष्ट्राचा दुष्काळ आपल्यावरती पडला असं काय माझ्या कीर्तनाला बसू नका. आणि कीर्तनकाराच्या दहाव्याला आला असं काय कीर्तनकाराकडे पाहू नका. अगदी प्रसन्न बसा. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन. आणि कीर्तनाचा दुसरा फायदा एक परिवर्तन. आम्ही कुणाचे कीर्तन ऐकतो, किती ऐकले, कुणाकुणाचे ऐकले, किती वर्षापासून ऐकले याला महत्व नाहीये. पण जेव्हापासून आम्ही कीर्तन ऐकतो तेव्हापासून स्वतःमध्ये किती परिवर्तन केलं. आणि माऊली जर कथा कीर्तन ऐकून आमच्यामध्ये परिवर्तनच होत नसेल तर कथा कीर्तन ऐकून उपयोग तरी काय. विठाला विठाला तुम्ही बहुसंख्येनं उपस्थित आहात. मी मगाशी म्हटलं टाळी वाजवा, भजन करा, पण वस्तुस्थितीनं फक्त 10% लोक टाळी वाजवत होते. यांना असं वाटतं फक्त यायचं, बसायचं, ऐकायचं, उठायचं नाही. याला कीर्तन श्रवण म्हणत नाही. ज्या नर्दाच्या गादीवर कीर्तनकार उभा असतो त्या गादीवरनं जे काही सांगेल ते आपण ऐकलं पाहिजे. मला सांगा, तोंडात घास टाकल्यानंतर चावूनच गिळावा लागतो, सांगायची गरज आहे? तुम्ही झोपले तर नाही ना? बोला ना. मग कथा कीर्तनाला बसणं म्हणजे नुसतं टुळटुळ पाहणं नव्हे. होकारार्थी नकारार्थी बोललं पाहिजे. नाही तर असे लोक आम्हाला भेटतात ते बिचारे हसतही नाही, बोलतही नाही, डोलतही नाही. ते गेले का तेही कळत नाही. पण तुम्ही तरी तसं करू नका की मला बोलत तरी चला. खरं सांगा, आपण भोजन करत असताना तोंडामध्ये टाकलेला घास चावूनच गिळावा लागतो, सांगायची गरज आहे? अजिबात नाही. तोंडात टाकलं की चावूनच गिळायचंय. तसं कीर्तनाला आल्यानंतर टाळी वाजवा, भजन करा, सांगायची तरी काय गरज पडावी. पण आळशी तितके खरंच काही काही एवढे आळशी असतात ना. आमच्या तिकडे 2 जण जांभळीच्या झाडाखाली झोपले. वरून जसं जांभूळ निसरलं तसं या खड्ड्यात पडलं. बाबा जागा तरी किती राहिली होती एवढी. या खड्ड्यात पडल्यानंतर शेजारच्या म्हणला, रामभाऊ माझ्या तोंडातल्या खड्ड्यात जांभूळ पडलं, तेवढं पुढं लोटलं तुम्हाला पळे. माझ्या तोंडात कुत्र मुतून गेलो मी, त्याला हात नाही म्हणलं. तुझ्या तोंडावर लोटायला कधी का माहिती. आता एक बसलेली जरी एवढी आळशी असती तर टाळी वाजवा म्हटलं तरी वाजवणार नाही, भगवंताचं चिंतन करा म्हटलं तरी करणार नाही. पण संतांच्या भाषेत लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. म्हणून नुसतं बसणं महत्वाचं नाही. भजन चालू झालं की टाळी आणि मुखानं भगवंताचं चिंतन करत चला. विठाला महावैष्णव माऊली ज्ञानोबा अभंग तुम्हाला आम्हा समस्त भाविकांच्या सेवेकरिता निवडला. या अभंगाद्वारे पहिला आवाज जसा होता तसंच काय टाळी माऊली ज्ञानोबरायांचा आहे. या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबराय उपदेश करतात. त्याला लक्ष द्या. प्रत्येक जीव जन्माला आला रे आला की प्रत्येक जीवाचं जीवनाचं उपदेश निर्दिष्ट साध्य पत्ते एकच, नित्य निरामय निरातिशय परमानंदाची प्राप्ती आणि या दुःखातून आत्यंतिक निवृत्ती. पण जीवनाच्या या परमसाध्यापर्यंत पोहोचण्यासाठी ही जीवनाची सिद्धता कशी मांडावी सर्वसामान्य जीवाला कळत नाही. चला एवढ्या खोल भाषेमध्ये सांगणार आणि सोप्या भाषेत सांगते. प्रत्येक जीवाला वाटतं ताई सुख आम्हाला मिळावं, दुःख आमच्याकडे येऊच नाही.
पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती जर पाहायला गेलो तर सुख काय आपल्याकडे येत नाही आणि दुःख काय पाठला करायचं सोडत नाही. याला कारण काय? एकच कारण, जिथं सुख आहे तिथं कधी जात नाही आणि जिथं सुख नाही तिथं गेल्याशिवाय राहत नाही. उदाहरणार्थ किंवा परमार्थ जर माणूस करायला लागला तर त्याच्यासारखा सुखी जगात दुसऱ्या कुणी नाही. पण परमार्थ करायचं म्हणलं की मन परमार्थात येत नाही. मन कधी हरिपाठाला कीर्तनाला म्हणजे कधी कधी चांगल्या गोष्टीत मन रमत नाही आणि वाईट गोष्ट उदाहरणार्थ घ्या संसारात आपण रात्रंदिवस कष्ट करत आलोय. बसलेल्यापैकी कुठल्या संसारिकाचा अनुभव आहे का आरतीताई? आजपासून आम्ही टेन्शन फ्री झालो, या संसाराची आम्हाला अजिबातच चिंता राहिली नाही असं कधी कुणाचं झालंय? पुरुष वर्ग, महिला मंडळ, अगदी प्रामाणिकपणाने सांगा, खरं सांगा, आपण या संसारामध्ये सुखी आहे का नाही? तुम्ही बसलेले लोक काही टेन्शन आहे का तुम्हाला? तुम्ही बोला ना, खरं सांगा, आहे का आपण संसारात सुखी? कुठलाही जीव या संसारामध्ये सुखी नाही. आता घरी गेलं की उद्यापासून कोणीही संसार करायचा नाही म्हणून थोडी जमणार आहे. संसार करू नका असं नाही, संसार करा. प्रपंच करावा नेटका, नसू द्यावा फाटका, पण लागू द्यावा चटका. परमार्थाचा सोणी संसारी जीव गुकरी वेद शास्त्र उभारी. बाई सदा अरे करू नका असं नाही, संसार करा. कारण माझ्या अनेक संतांनी संसार केला. जगद्गुरु तुकोबाराय, श्री संत सावता महाराज, चोखोबाराय, नरहरी सोनार आदी करुण सकल संतांनी. मला सांगा, माऊली ज्ञानोबांनी संसार केला की नाही केला? केला. अवघाचे संसार सुखाचा करीना, अवघाचे संसार सुखाचा करीना. आनंद भरी नाती
माऊली ज्ञानोबारायांनी संसार केला आणि माऊलींचा संसारही सुखाचा झाला. पण कधी की देखियले पाय लक्षातच आला असेल अरे माऊलींचं झालंय ना संसार सुखाचा. पण कधी देखियले पाय विठोबाचे. मग आपण सर्वसामान्य जीव आहोत. आपणही देवाला शरण गेल्याशिवाय आपला संसार सुखाचा होणार नाही. यासाठी भगवंताचं चिंतन करणं, भजन करणं नितांत गरजेचे. काही लोक म्हणतील आरतीताई परमार्थ करायला आम्हाला हरकत नाही, पण याच्या आधी कधी परमार्थ केला नाही आणि आतापासून जर करायचं म्हणल्यानंतर लोक काय म्हणतील, करून करून भागला आणि देवपूजेला लागला. मला एक तुम्हाला सांगायचंय, तुम्ही चांगलं काम करा तरीही लोक बोलणार आहे, वाईट काम करा तरीही लोक बोलणार आहे. मग लोक काय म्हणतील याचा कशाला विचार करायचा. आता एखादी माय माऊली जर एखाद्या फंक्शनला किंवा कार्यक्रमाला कथा कीर्तनाला चापून चुकून जर निघाली, बाकीच्या बायका म्हणतात बघ कशी शायली मारते. आणि ती बाई जर कशी चालायला लागली तर बायका म्हणतात भावानीला तर रस्त्याने चालायची पण अक्कल नाही. मग बायकांचं ऐकून त्या बाईला रस्त्यावरच जायचं नाही का. जो जास्त वेळ, एक व्यथा सांगेल, जो जास्त वेळ पूजा करतो त्याला पसारा म्हणतात, नाही करत त्याला आळशी म्हणतात, असं पण म्हणतात लोक म्हणतात. एखाद्याच्या घरी जा गरबुड्या म्हणतात आणि नाही गेलं तर गर्विष्ठ म्हणतात, असं पण म्हणतात लोक म्हणतात. एखाद्याकडे पैसा आला माजला म्हणतात आणि नाही झाला तर करंट्या कपाळाचा, असं पण म्हणतात. म्हणजे कसंही वावरा लोक नावाच ठेवणार आहे. बरं जाऊ दे, याच्या पुढे जाऊन सांगते. बाबा आता वारकऱ्याच्या घराण्यामध्ये जन्मलेल्या पोरांना माळे असतात. लोकांना जर कळालं तर लोक लगेच म्हणतात जीव मारला. यानं दिने ते वारकऱ्याचे पोरं काही करू. बरं नाही घातली बारकेपणी, तरुणपणी घातल्यानंतर लोक म्हणतात खायचे प्यायचे दिवस झाले याला अवदास असू दे. बरं नाही घातली तरुणपणी, पण मला सांगा म्हातारपणी माळ घातल्यानंतर गावकरी आपल्याला भारत भूषण देऊन गौरव पुरस्कार करणार आहे का? करणार आहे का बाबा? अजिबात नाही. म्हातारपणी माळ घातल्यानंतर लोक म्हणतात गॅरंटीच होती बा आपल्याला. रामभाऊच्या तोंडात 32 होती तवर नाही बुद्धी सुचली, आता दातड पडले जावायला म्हणूनच घातलं. म्हणजे कसंही वावरा लोक नावासाठी होतात. याच्याही पुढे जाऊन सांगते. समजा तुमच्या गावामध्ये एखादा तरुण पोरगा लग्नाला आलेला असावा, अख्ख्या गावात अशी पोरण अशी पोरगी जर त्यानं कधी बायको म्हणून करून आणली, लोक एवढी विचित्र आहे त्याच्या समोर कौतुक करतात, पण पुढे गेल्यानंतर तो कसा, ती कशी, याला दिलीच कशी. आणि एखाद्याचं होईना म्हणून करून आणली लोक, पुन्हा तो कसा, ती कशी, यांना केली कशी. म्हणजे चांगली केली का, दिली कशी, आणि वाईट केली का, केली कशी. लोकांचं ऐकून यांना काय ब्रह्मचारी राहायचंय का. म्हणजे कसंही वावरा लोक नावच ठेवतात. म्हणून संत सांगतात मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. लोक काय म्हणतील याचा विचार न करता एकच ध्येय लक्षात ठेवा की आता तरी पुढे, आता तरी पुढे हाची उपदेश. 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 Tari
याही वयामध्ये तुमचा एवढा गोड आवाज आहे. मागच्या जन्मी त्या कोकिळा मारून खाली होती काय किंवा तुम्ही एवढा गोड आवाज याही वयामध्ये. सगळ्यांचा आशीर्वाद आहे बोल. वा वा, अगदी गोड. आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाशा आयुष्याचा. आणि खरं सांगू का, कथा कीर्तन म्हटलं की साथीदारांचीच गरज आहे. हा कीर्तनकार कसाही असू द्या, पण हे साथीदार जर परफेक्ट असतील संपूर्ण कथा कीर्तन ओढून नेण्याची ताकद आहे. पण तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे वेड्या कबळाचे का म्हणो, हे इथं जातीवंत वारकऱ्याची गरज आहे. आणि कीर्तनकाराला सुद्धा नॉलेज असणं महत्वाचं आहे. एखाद्या कार्यक्रमाला गेलं, वाजवणारे कसे आहेत, गाणारे कसे आहेत, ऐकणारे श्रोते कसे आहेत, या सर्वांमध्ये मिक्स मॅच होऊन रेटून येणं हेही गरजेचं असतं. याला म्हटलं जातं समयोजाना. समयोजाना जर नाहीच कीर्तनकारांना समय जाणला तर घोटाळा झाल्याशिवाय राहत नाही. एक मुलाचं नवीन लग्न झालं. बापानं सांगितलं, बाळा सासूरवाडीला जायचंय तुला बायकोला आणण्याकरिता. तू प्रथमच सासूरवाडीला जातो आहे, त्यामुळे जाताना जरा चापून चुकून जा. तर म्हणलं, आई सांगते बाळा, कारण सगळ्यात जास्त जर मान कुठं असेल माणसाला तर तिथे नाकाचा मोती ठेवी गहाण, पण राखे जावयाचा, तेव्हा जाताना जरा चापून चुकून. तो म्हणला, आई मी अख्ख्या गावात बोंबलो थिंतो कधी नाही, सासूरवाडीला जाते तर काय दमात घेतात हरकत नाही, पण आता तुम्ही सांगितलं तर जातो. जाता जाता निघाला. आई वडिलांनी दोघांनीही समजून सांगितलं होतं सासूरवाडीला चापून चुकून जा. त्या ठिकाणी त्याला वाटलं चापून चुकून म्हणजे लपत छपतच जात. निघालं महाराज. इकडून लपतय तिकडून लपतय. एक डोंगर लागला, त्या डोंगराच्या कडेने इकडून लपतय तिकडून लपतय. एक शेतमालाची चोरी झालेली होती. त्या मालकानं सांगितलं, अरे चोर का लय कुठे दूर गेलेला नसावा, इथंच कुठं तरी आसपास असावा. चोर शोधण्यासाठी निघाले. हे सापडलं, धरला, बेदाम मारहाण केली. अहो म्हणले, माझ्या आई वडिलांनी सांगितलं होतं सासूरवाडीला जाताना जरा चापून चुकून जा म्हणून असं निघलं. ए बेड्या, सासूरवाडीला चालला मग असा लपत छपत काय हसत किदळत जा. त्याला वाटलं हसत किदळत जा म्हणजे हळू करतच जा. ते निघालं ना, हा 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 हो. आता एवढ्या मोठमोठ्याने बोंबलत निघाल्यानंतर पुढे एक जण हरण पकडत होता. एक हरण जाळ्यात अडकलं, दुसरं अडकायचंच बाकी होतं. तेवढ्यात त्याचा आवाज केला, हा 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 हो. ते हरण अडकलं नाही, ते पडून गेलं. त्यांनी धरला, बेदाम मारहाण केली. अहो म्हणले, माग असं असं म्हणायला सांगितलं म्हणून निघालो. बेड्या असं कसं म्हणत चालला, आता असं म्हणत जा. एक फसलं, दुसरं कसं फसावं. एक फसलं, दुसरं कसं फसावं. आता हे म्हणत 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 निघालं. पुढे एक दुचाकीवाल्याचं एक मोटर गाडीचं चाक गटारीत फसलं. त्याचे काढता काढता नाकी नळ आले. आणि हे तिथं जाऊन म्हणतं, एक फसलं, दुसरं कसं फसाना. एक फसलं, दुसरं कसं फसाना. त्यांनी धरला, बेदाम मारहाण केलं. म्हणले, माग असं असं म्हणाला. अरे वेळे असं कसं म्हणत चालला, इथून पुढे असं म्हणत जा. एक निघालं, दुसरं कसं निघालं. एक निघालं, दुसरं कसं निघालं. आता हे म्हणत म्हणत निघालं. पुढं गावातून एका प्रतिष्ठित व्यक्तीचं प्रेत चाललं होतं. त्या सगळ्या याच्या समोर जाऊन भरायला म्हणतं, एक निघालं, दुसरं कसं निघालं. एक निघालं, दुसरं कसं निघालं. त्यांनी धरला, बेदम मारहाण केली. याला म्हणतात समयोजाना. समोर तसं कीर्तनकाराचे वाजवणारे कसे आहेत, गाणारे कसे आहेत, सिस्टीम कशी आहे, तसं सिस्टीम वाल्यालाही नॉलेज असणं महत्वाचं आहे. कीर्तनकाराचा आवाज कशा पद्धतीनं पाहिजे, पक्वादाचा आवाज किती द्यायला पाहिजे, तसं त्यांना नॉलेज महत्वाचं आहे, तसं कीर्तनकारालाही नॉलेज अगदी महत्वाचं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं गोड आयोजन नियोजन आहे. एवढे सुंदर गायक वादक आहे आणि सेवा खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाटेल. संत सांगता दादा विद्या ठिकाणी आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा. लोक म्हटले, महाराज नाही करणार आम्ही आयुष्याचा नाश, जरूर आम्ही परमार्थ करू, पण आता नाही, करुणानंतर. महाराज सांगतात नंतर करून चालणार नाही, कारण ज्या देहानं परमार्थ करणारे तो देह कसा आहे की नाशिवंत देह जाणार सकाळ.
नाशिवंत देह जाणारा सकळ आयुष्य खातो काळ सावधान. देह नाशवान कधी जाईल याची मुळीच गॅरंटी नाही. म्हणून स्वामी विवेकानंदांचं युग प्रवर्तक नावाचं आत्मचरित्र जर कधी कुणी वाचलं असेल, ज्यांनी वाचलं नसेल तरुण पोरांनी जरूर वाचा. ज्या तरुणाला पुढे जाण्याची इच्छा आहे, आपलं नाव कमवण्याची इच्छा आहे, त्यांनी ते पुस्तक जरूर वाचा. स्वामी विवेकानंद सांगतात आपल्या आयुष्यात 3 काळ, भूत, भविष्य आणि वर्तमान. हर जीवाना भविष्य काळाचा विचार न करता, भूत काळाचा विचार न करता चालू आहे सध्या वर्तमान. या वर्तमान काळाच्या क्षणापासून आपलं त्या ठिकाणी ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा. पण आपले लोक एवढे विचित्र आहेत ना, भविष्य काळात असं करीन तसं करीन, मुलाला असं शिकेन, इथं नोकरीला मी, इथं बंगला बांधेन, नको ते विचार. जसं 2 जण नवरा बायको खुर्ची टाकून बाहेर बसले, नवऱ्याने सांगितलं बघ मला माझ्या मुलाला इंजिनियर, तिनं सांगितलं मला बाकीचं काही माहिती नाही, मला माझ्या मुलाला डॉक्टर. पुन्हा जबर त्या ठिकाणी दोघं पती पत्नीचे भांडणं लागले. केस त्यांची भांडणाच्या कोर्टामध्ये गेली. वकील म्हणले भांडताय कशासाठी? त्याने सांगितलं बघा मला माझ्या मुलाला इंजिनियर, तिला सांगितलं मला बाकीचं काही माहिती नाही, मला माझ्या मुलाला डॉक्टरच करायचं. पुन्हा जबरदस्त भांडण. वकिलांना सांगितलं ज्या मुलाला तुम्हाला इंजिनियर किंवा डॉक्टर करायचे तो मुलगा प्रथम इथं घेऊन या. त्यांनी सांगितलं वकील साहेब आम्हाला क्षमा करा, अजून मुलगा व्हायचा आहे. म्हणजे लोक भविष्य काळाचा विचार करतात. अरे पण हा वर्तमान काळ आहे. संत सांगतात भविष्य काळाचा विचार करून आपल्याला चालणार नाही. भविष्य काळ संतांनी लिहून ठेवलाय. क्या रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे, माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान रे, साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ों को बहुमान रे. कहत कबीरा सुन भाई साधु, मैं पद है निर्वाण रे. कहत कबीरा सुन भाई साधू, मैं पद है निर्वाण रे. हा भविष्य काळ संतांनी लिहून ठेवलाय. म्हणून आयुष्याच्या या क्षणापासून आपलं ध्येय तर आपण गाठणारच आहे. पण संत सांगतात विनाठाई या देहाचा दुरुपयोग करू नका. या देहानं भगवंताची प्राप्ती कशी होईल यासाठी प्रयत्नशील राहा. कारण माझ्या वारकरी संप्रदायातले सर्व संत एकत्र आले. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधले आणि सिद्धांत सापडला. देती रामायणे शास्त्री पुराणे, भारते कथा आदौ मध्ये कथा शांते, हरी हे सर्वत्र प्रियते. ज्ञानोबर आहे तुकोबर म्हणतात रे कशाला शास्त्र धुंडाळतात. जहू विधी जाण म्हणा, पाठ असेल तर म्हणा. जहू विधी जाण साही शास्त्री कारण, 18ही पुराण हरिसी गाती. वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन, एक नारायण काय सार जप. म्हणून हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, नामदूर सांगतात की नामा म्हणे सदा. नाम ज्याची मुखी नाही याची तुकी तुझ कुणी. एकनाथ महाराज सांगतात की आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे.
तुकोबरांना विचारलं तुम्ही काय म्हणताय? तुकोबरा सांगतात मी सुद्धा सांगतोय की सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. काही साधक माझ्या माऊलींकडे गेले, माऊली सगळे सांगता नामचिंतन करा नामचिंतन करा, जरूर आम्ही करू, पण आम्हाला हे सांगा की कुठल्या देवतेचं चिंतन केल्याने आमचा उद्धार होईल. माऊली ते सांगा. रामकृष्ण नामे हे दोन्ही रामकृष्ण नामे हे दोन्ही असं परफेक्ट प्रमाण देण्यासाठी जातीवंत वारकऱ्याचीच गरज असते. नाही तर कधी कधी आम्ही समोर एक म्हणून मागे दिसत नाही, अशी पहिली मंडळ भेटून जात. आमच्या तिकडे एका गावी मी कीर्तनाला गेले, मी प्रमाण दिलं होतं एका जनार्दनी घडो त्यांचा संग. माझ्या पाठीमागे जरा वयस्कर बाबा होते, ते म्हणे एका जनार्दनी गोडा त्यांच्या संग. म्हटलं बाबा गोडा नाही घडो. मला आरती ताई तुम्हाला काय जास्त माहित नाही, गाडी पंचर. अरे पंचर झालं कोणी तर नीट म्हणा. लोक कधी कधी काय प्रमाण देतील भरोसाच नाही. अवतार पांडुरंग नाव ठेवी लेखण्याने किती सुटसुटीत आहे. तरी एका पठ्ठानं मला प्रमाण दिलं होतं, अवतार पांडुरंग. तुला देव मोकळा चतुर आवतो येऊन बसायला. शास्त्र सांगतं चुकीचं प्रमाण चुकीचा श्लोक जरी मुखातून गेला, दारू पिल्याचं थोडंफार चुकत असेल हरकत नाही, वारकऱ्यांना मात्र कधी फारसं चुकीचं म्हणून अगदी गोड. रामकृष्ण नामे ही धुनी साजवी हृदय मंदिरी स्मराकारे. ऐका, माऊलींना प्रश्न केला लोकांनी. ऐका माऊली, 33 कोटी देवता असताना तुम्ही आम्हाला राम आणि कृष्णच का म्हणायला सांगता? माऊली सांगतात त्याचं कारण आहे, राम आणि कृष्ण हे प्रभूचे परिपूर्णतम अवतार आहेत. पण दोनही अवतार कार्यामध्ये जर भिन्नता पाहिली
तर दोनही अवतार कार्यामध्ये विशेषत्वानं भिन्नता आहे. रामाचं नाव थोडंही वाकडं नाही, कृष्णाचं नाव थोडंही बोला नव्हती सरळ नाही. रामाचा जन्म दुपारी 12 वाजता, कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता. रामाचा जन्म राजवाड्यात झाला, कृष्णाचा जन्म सेंट्रल जेल येरवडा म्हणजे तुरुंगात आहे. राम एक वचनी, एक पत्नी, एक बाणी, कृष्ण अनेक वचन्या, अनेक पत्न्या, अनेक बाण्या. रामाचा जन्म झाला, सर्वांना आनंद झाला, पण कृष्णाचा जन्म झाला तर सख्खे मायबाप दुःखी झाले होते. अरे कधी तो कंस मामा येईल आणि कधी माझ्या बाळाची हत्या करेल म्हणून दुःखी. पण रामाचा जन्म झाला त्यावेळेला मानव जीव आनंदी झाला यात नवल नाही. पृथ्वीला, पर्वताला, नद्यांना, जंगलांना सर्वांना आनंद झाला होता. सूर्याला विचारलं, सूर्यदेवा तुम्ही आनंदी झाला त्याला कारण? सूर्यानं उत्तर दिलं होतं, आज दुपारी 12 वाजता ज्याचा जन्म होणार आहे तो माझ्या वंशात जन्माला येणार आहे, सूर्यवंश, म्हणून मी आनंदी आहे. जंगलाला विचारलं तुम्ही, जंगलानंही उत्तर दिलं, अरे आज दुपारी 12 वाजता ज्याचा जन्म होणार आहे, 14 वर्ष वनवासाला पण वनवासामध्ये तो माझ्या सानिध्यात फिरणारे म्हणून मी आनंदी झालो. वाऱ्याला विचारलं, पवन देवा तुम्ही का आनंदी झालात? पवन देवानंही उत्तर दिलं, अरे आज दुपारी 12 वाजता ज्याचा जन्म होणार आहे, 14 वर्ष वनवासाला जाणार आहे, रावण त्याची सीता पळून नेणार आहे, पण त्या सीतेला आणण्याकरिता माझा पवन पुत्र हनुमान जाणार आहे म्हणून मी आनंदी झालो. विचारलं महाराज त्या ठिकाणी पर्वताला, तुम्ही तर जड आहात तुम्ही का आनंदी झालात? पर्वतानंही उत्तर दिलं, अरे आज दुपारी 12 वाजता ज्याचा जन्म होणार आहे, 14 वर्ष वनवासाला जाणारे, रावण त्याची सीता पळून नेणारे, पण त्या सीतेला आणण्याकरिता हे सैन्य समुद्राच्या पलीकडे न्यावं लावणारे. पर्वत सांगतात, अरे आमच्या मुली नद्या लग्न होऊन सासरी गेल्या म्हणजे समुद्राला जाऊन मिळाल्या, पण तो पूल बांधण्याकरिता आम्हाला उतरून त्या ठिकाणी टाकणारे म्हणजे आम्हा बाप आणि लेकीची भेट त्या ठिकाणी होणार आहे म्हणून आम्ही आनंदी झालो. विशेषत्वानं भिन्नता आहे, पण तरी देखील राम आणि कृष्ण म्हणायला सांगतात याचं कारण याचं लक्ष द्या. राम म्हणलं की तोंड उघडतं आणि मग म्हणलं की तोंड मिळतं. राम म्हणलं की आतील विकार बाहेर सप्लाय होतात पण पुन्हा आतमध्ये येऊ नये म्हणून मग म्हणावं लागतं. मग विकार बाहेर सप्लाय झाले की हे हृदय स्वच्छ बनतं आणि अशा हृदयामध्ये तू गच्छती चित्ताचे आकर्षण करणारी देवता श्री कृष्ण. मग याला करायचं काय तर हृदय मंदिरी स्मरकारे हो, हृदय मंदिरी स्मरकारे हो, हृदय मंदिरी स्मराकारे. 10:30 वाजले. 11ला मला बरोबर कीर्तन थांबवायचे संपवायचे. तत्पूर्वी सर्वांनी ताट बसा. राधा राणीचं आपण 2 मिनिटं भजन करू आणि नंतर संप्रदायाच्या नियमानं भजन करू. जमेल तितकं प्रेमानं श्रद्धेनं सगळ्यांनी टाळी आणि सगळ्यांचा आवाज मला आला पाहिजे. सगळ्यांनी टाळी वाजून गोड भजन करा. राधे राधे हो राधे राधे, 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 राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे हो
पदामुळे तुम्हा बसलेल्या भाविकांचा आवाजच यायला तयार आहे. आता हे वाजणार नाही. समस्त बसलेल्या भाविकांना भजन करायचे. सगळ्यांनी टाळी. सर्वांचा भजनाचा आवाज मला आला पाहिजे. सगळ्यात प्रथम मी माझं झालं की सगळे आजूबाजूला बसलेले माझ्या पुढे बसलेले पुरुषांचं झालं की सगळ्याच मात अगदी ना लाजलाज्या बाळगता म्हणून तर कसाच म्हणून आवाजच नाही व्यवस्थित आला तर शेजारचा काय म्हणेल ही भावना नको. जमेल तितकं प्रेमानं सगळ्यांनी 2च मिनिटं राधाराणीचं सर्वांनी भजन करा. सूर धरा बाबा. राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे. क्या बात है बाबा. आता भगिनी एवढ्या संख्येनं उपस्थिती तुमच्या बॅटरीची चार्जिंग संपली का? तर चार्जिंग असल्यासारखं तर भजन करा. नुसती उपस्थिती असून महत्व नाही. भजन सगळ्यांचा आवाज मला इथपर्यंत आला पाहिजे. आणि मराठीतच सांगितलं मी तुम्हाला. सगळ्यात प्रथम मी माझं झालं की पुरुष आणि पुरुषांचं झालं की मग माता. तोपर्यंत तुम्ही भजन करायचं. माझं झालं की पुरुष आणि पुरुषांचं झालं की महिला. सगळ्यांचा पाठीमागं बसलेले पुरुष मध्ये सर्वांचा आवाज मला इथपर्यंत जमेल तितकं प्रेमान प्रेम टाका. फार गोड भजन बोल. राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे. वाह वाह जय हो. क्या बात. राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे. पहिल्या पंक्तीला पोटभर पुन्हा जेवण करा. राधे 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 श्याम मिलाधे राधे 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 मिलाधे. राधे 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 श्याम मिलाधे. राधे 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 कृष्ण मिलाधे. राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे. राधे राधे हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे. हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे. चला माझ्या पुरुष वर्ग सर्व माई बापांना अगदी मनपूर्वक धन्यवाद. पण आता काहींनी केलं असेल काहींनी नसेल. महिला पुरुष आजूबाजूला बसलेले सगळ्यांनी 2 हात ताट वरती करा. सर्वांनी हात आत्यांतर ठेवू नका नाही तर सांदेवात होत असतो. करा करा. पाठीमागच्या महिला करा. पुरुष वर्ग सर्वांचे ताट हात झाले पाहिजे. टाळी वाजवायची मिनिटं जोरदार टाळी वाजवून भगवंताचं 2च मिनिटं भजन करायचे. बडा बडा सुरुवात. विठोबा रखुमाई.
बाई राहिलेच नाही तर तू घेते कुणाची. तसं वरती घ्यायचे सांभावलं आता पण खाली घ्यायचे नाही. तशी मनची हुशारी तुम्ही सगळे तेवढं त्यांनी केलं. गोड भजन केलं. महावैष्णव मौली ज्ञानोबाराय सांगतात दादा, मायबाप हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती ही नामचिंतनानेच होणार. कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देल भीती, नामसंकीर्तन साधन पैसोटे, जळतील पापे जन्मांतरिते. यत्फलं नास्ति तपसा न योगेन समाधिनः, तत्फलं लभते सौम्य कलौ केशव कीर्तनात. नामस्मरणानेच भगवंताची प्राप्ती होणार आहे. पण या दुःखरूपी संसारात आपण वापरत असताना मला एक सांगा, मौली 50 वय संपलं की चालू किती होतं? किती? यक्का. त्याचा अर्थ तसा, यक्का 50 वय संपलं की माणसानं संसारातून थोडंसं अलिप्त व्हायचं. आणि आता वन नाही राहिले तुम्हाला जाऊन बसण्यासाठी, पण योग्य वयामध्ये घरालाच वन तयार करा. हाई बाई सोनी करायका चित्त आवडी आनंदाळ बाबा आळवा. कारण पूर्वीच्या काळी एक पद्धत होती बाबा, पूर्वीच्या काळची पद्धत होती, बापाची चप्पल जर मुलाला यायला लागली तर बापानं संसारापासून अलिप्त व्हायचं आणि सर्व कारभार मुलाच्या हाती सोपवायचं. ही पूर्वीची पद्धत होती. पण आजकालचे बाप जेवढे पुढीचे आपल्या चपला वाढून घेतील पण पोराच्या हातात कारभारच देणार नाही. कारण या संसारात बिचारी गुंतून गेले. संत सांगतात दादा, संसारात राहणं वाईट नाही, पण संसारात गुंतणं मात्र वाईट आहे. संसारात राहत असताना आम्ही फक्त विचारत असतो, पैसा आला की सुख मिळेल, लग्न झालं की सुख मिळेल, लेकरबाळ झाले की सुख मिळेल, ते स्वतःच्या पायावर उभं राहिले की सुख मिळेल. पण संत सांगतात दादा, संसारच खऱ्या अर्थानं दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. आम्हाला वाटतं ताई पैसा आला की सुख मिळेल, पण ऐका ना दादा, पैसा कधी सुख देत नाही. पैसा कमवताना, पैसा साठवताना, पैसा जाताना हे दुःख. हे पैसा तर सुखाचं साधनच होऊ शकत नाही. कितीही पैसा जीवनामध्ये असू द्या, पण पैसा असला तरी पचवायला सुद्धा शक्तीच लागते. एकदा आमच्या तिकडे एका बैला 10 लाखाची लॉटरी लागली. गावातले लोक म्हणले, अरे बैला 10 लाखाची लॉटरी लागली. पण या बाईला जर कळालं ना 10 लाखाची लॉटरी लागली तर ही बाई जागेवर जाईल. कुणाच्या तरी माध्यमातून बाईला व्यवस्थित समजून सांगण्यात गेलं पाहिजे. सांगाल कोण पण म्हणजे महाराज लोक जरा पटवून देण्यात पटाईत असतात, म्हणजे लोक आम्हाला सोडील. लगेच गावातल्या बाबाकडे गेले, बाबा जा जरा तुमच्या भाषेत त्या बाईला व्यवस्थित समजून सांगा. आता ते महाराज त्या बाईच्या दारामध्ये आले. इकडला तिकडला विषय झाला आणि त्या महाराजांनी त्या बाईला प्रश्न केला, का हो बाई, जर यदा कदाचित तुम्हाला असल्या या दुष्काळ परिस्थितीमध्ये 10 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करताल? ती बाई म्हणली, बाई महाराज, असल्या दुष्काळात जर मला 10 लाखाची लॉटरी लागली तर 5 लाख मी तुम्हाला देईल. ते महाराजच जागेवर गेलं. आम्हाला वाटतं की पैसा सुटेल, पण संत सांगतात दादा, की संसारिक विषय याच्याकडे जरी सुखाची अपेक्षा असली पण सुख मात्र मिळत नाही. म्हणून योग्य वयामध्ये माऊली ज्ञानोबा साधकाला उपदेश करतात. अभंगाचं 2य चरण.
संसार बंधन तोडावी गी. माऊली सांगतात नामचिंतन करा, भक्ती करा. हा उपदेश नुसता मी समाजाला केला नाही, भगवंताबद्दल जिव्हाळा प्रेम आजही आमच्या अंतःकरणामध्ये आहे. ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. सरळ सरळ या अभंगाचा भावार्थ आहे. 11:15 वाजले. फार दूरचा प्रवास करून मला जायचे आणि विशेषत्वानं काल माझं कीर्तन तेलंगणामध्ये होतं, खूप दूर. तिथून जवळपास 300 आसपास अंतर असावं. आणि पुन्हा मला तर शिर्डी जवळ, शिर्डीच्या अलीकडेच फक्त 40 किलोमीटर माझं गाव आहे, श्रीरामपूर तालुक्यात. सकाळी माझं श्रीरामपूरला कीर्तन आहे, त्यामुळं घरी मला थोडंसं वेळेत पोहोचणं महत्वाचं आहे. आणि रस्ते खराब असल्यामुळे जाण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे मी तुमच्याकडून फारसा वेळ घेणार नाही, फक्त 15 मिनिटं माझ्या तरुणाईसाठी. खऱ्या अर्थानं तुमच्या या गावामध्ये नामसप्ताह होतो. गाव जरी छोटं असलं पण बहुसंख्येनं तुम्ही श्रोतेवर्ग उपस्थित आहात. माझी तरुणाई देखील बहुसंख्येनं उपस्थित आहे. नाहीतर कधी कधी आजकाल आमच्या तरुणाई समोर प्रश्न असतो, एवढ्या कमी वयामध्ये जर आम्ही कथा कीर्तनाला गेलो तर मित्रमैत्रिणी, फ्रेंड सर्कल काय म्हणेल, आजच्या या विचारात माझे तरुण अडकले. तर तरुणाईला सांगेल, अरे एवढ्या कमी वयामध्ये कथा कीर्तनाला गेलो, मित्रमैत्रिणी, फ्रेंड सर्कल काय म्हणेल, याही विचारापेक्षा माझ्या गावामध्ये नामसप्ताह चालू आहे. आणि जर मी कथा कीर्तनाला गेलो नाही तर मंदिरामध्ये बसणारा जगदीश्वर काय म्हणेल याचा विचार करा. कारण आपला जो जन्म आहे जगाच्या संबंधानं नाही तर ईश्वराच्या संबंधानं झालेला आहे. आणि म्हणून गावामध्ये नामसप्ताह चालू असले की अगदी 7च दिवस जाणं हे आमचं कर्तव्य आहे, असा हार त्या ठिकाणी तरुणाईला वाटावं. आणि म्हणून आनंद वाटतो. गाव जरी छोटं असले, माझे तरुण देखील बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. पण आजकाल काही काही तरुण जर पाहिले ना, ते फक्त फॅशन व्यसन, हातभर केस, हातात कडे, कानात बाळ्या, टू व्हीलर घेतात आणि पाठीमागूनच लिहितात, राजेश साहेब तुम्ही पुन्हा जन्माला या. कशाला आपण असे बनलोय त्यांना दाखवायला. माझे राजेश साहेब आले आणि या तरुणाची जर अशी बेहोश अवस्था पाहिली, राजे पुन्हा मरून जातील. विठ्ठला काही काही पोरं तर इतकी फॅशन करायला लागले महाराज. इकडून डोकं विसरतील, तिकडून केस इकडून कमी करतील, तिकडून कमी करतील, आणि मध्येच काय म्हटले, काय म्हणतात त्याला, वन साइड काय ते कोंबडे, त्याला लाल तुरा, काय काय फॅशन करतील महाराज. पोरा सांगतात एवढी विचित्र फॅशनीमध्ये रममान झाले आजचे आमचे तरुण. ब्युटी पार्लर ते लेडीज साठी स्पेशल. पोरही आता तिकडं म्हणास त्यांची वाटचाल आहे, पण थोडस चेंजिंग. आमच्या महिला मंडळ मात्र ब्युटी पार्लरच्या जास्त प्रेमी आहे. तितके तरुण नाही, पण तरुण फक्त फॅशन आणि व्यसनामध्ये सुद्धा आजकाल एवढे तरुण रममान झाले. आता मध्ये एक 30-35 वर्षाचं पोरग मला भेटलं, गळ्यात माळ, कपाळाला टिळा, फुल दारू पेलेला. मी का रे दादा, शोभतं का तुला गळ्यात माळ, कपाळाला टिळा, तरी सुद्धा तू फुल दारू पेलेला. त्यांचं लव आरती ताई, जास्त बोलायची गरज नाही, मला त्या मोदीनं प्यायला सांगितलंय. मोदीनं. मी तर शांतच झालं. फोन आलता का? फोन नव्हता आला. भेटले होते मोदीला, भेटले पण नव्हते. म्हणलं मग कधी सांगितलं प्यायला? म्हणलं सकाळीच टीव्हीवर सांगितलं, प्यारे देशवासियो. नुसती मला एकट्याला नाही, म्हणलं तुमच्या सगळं प्यायला सांगितले. काय तरुण पोरं आरती घेतील. त्या मूर्खाला म्हणलं, बाबा सकाळी पितोय, संध्याकाळी उतरून जाते ती दारू, तू पितोय कशा करीता? तुला प्यायचे जरूर पे, पण काय जाम पर जाम पीने से क्या फायदा? सुबह पी जाओगे तो शाम को उतर जाएगी, लेकिन हरिनाम का अमृत प्याला पितो देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून प्यायचाच असेल तर हे हरिनाम अमृत प्या की ज्याच्यानं आमचं जीवन सुधारेल. पण नको ती दारू पिऊन मात्र जिंदगी बर्बाद करू नका. नाहीतर सर्वसामान्य व्यक्ती दारू भेटतील पण तुमच्याकडे, वा वा मानलं पाहिजे तुमच्या गावात. पण पिणारे फाटेवर जाऊन पिऊन येत असले तेवढं नका कमी समजून तुम्ही. पिणारे लोक फार विचित्र असतात. आणि पिणारे बाबा सर्वसामान्य जरी असले तर त्यांना एकदा पिली का त्यांना वाटत असतं जणू काही मी मुख्यमंत्रीच झालो.
याचा फिलाम घरी आला. बायकोला म्हणला अगं मोदीच्या हातात 5 वर्ष सत्ता होती म्हणला, पण मोदी काही सुद्धा करू शकले नाही. जर यदा कदाचित मी पंतप्रधान झालो असतो तर मी देशाचा काया पालट करून टाकला असता. बायको म्हणली मालक स्वामी तुम्ही काया पालन करताल हा प्रश्न ठीक आहे, पण सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या पायातली चप्पल बदला. म्हणजे एक सकाळपासून तुमच्या आणि एक माझीच घालून फिरताय, मग देश बदलण्याचा विचार करा. असे जर मूर्ख असतील महाराज पेणारे हे काय देश बदलणार आहे. आणि पेणारे लोक वस्तुतः खूप विचित्र असतात. एक जण पिलन घराच्या दिशेने येत असताना पावसाळ्याचे दिवस होते, तेवढ्यात पाय घसरून एका खड्ड्यात पडलं. ते पडणारी वीज चमकणं सांगत ते देवाला म्हणलं का रे देवा मला खड्ड्यात पाडतो की पाडतो आणि वरून मग फुटतो पण काढतो का. मला एवढे विचित्र लोक असतात महाराज हे पिणारे, पण तरी सुद्धा लोक व्यसनाच्या आहारी गेल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मी निश्चितपणानं सांगेल दारू पिऊन आपली जिंदगी बरबाद करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये वावरतो. आजही आम्ही राजे जरी नसले तरीही आज आम्ही शिवजयंती करतो. का बरं? सरदाराचं पोर होतं म्हणून, घोड्यावर बसतो म्हणून अजिबात नाही आम्ही शिवजयंती करतो ना. त्याला कारण आहे का? एकदा दंगल घडली, का घडली, कशाकरिता घडली मी फारसा विस्तार करणार नाही. दंगल घडल्यानंतर एक युवकाकडे आपल्या आई वडिलांची वाट पाहत घरासमोर उभा आहे. रस्त्यानं काही गुंडांची टोळी चालली, त्यांचं लक्ष त्या मुलीकडे गेलं. त्यांनी ठरवलं वाटेल ते झालं तरी चालेल, पण ही मुलगीच उचलायची. त्या मुलीनं त्यांच्या अंतकरणातला, गुंडांच्या अंतकरणातला भाव जाणला. कड्या कुलपा लावल्या. सैरा वैरा धावत करत पळत होती. भेटेल त्याला म्हणायची दादा भैया माझ्या जीवाचं निज्जतीचं, पण कुणीच त्या मुलीला आधार सहारा दिला नाही. पळत एका चौकात गेली, कठडावर हात ठेवले, उजवीकडे डावीकडे पाहिलं. उजवीकडे पाहिल्यानंतर गल्ली मध्ये घराला खिडकीतून मंद प्रकाश बाहेर पडताना पाहिला. अरे कुठं तरी आशेचा किरण दिसतो म्हणून मुलगी त्या खिडकीजवळ जाऊन पोहोचली. खिडकीतून आतमध्ये डोकावलं तर तिला 25 ते 26 वर्षाचा नवतरुण तिनं पाहिल्या बरोबर दारासमोर गेली. दारावरती थाप टाकली. त्या मुलानं रात्रीच्या वेळेला दरवाजा उघडला. तिनं हात जोडले. दादा भैया रात्रीचा प्रसंग रे, माझ्या पाठीमागं काही गुंड लागलेत दादा. वाटेल ते झालं तरी चालेल, पण जीवाचं इज्जतीचं रक्षणच झालं पाहिजे. दादा माझ्या जागी जर तुझी आई बहीण असते तू काय केलं असतं. त्या मुलाने एका वाक्यात सांगितलं दीदी तू आत हो, बाकी सगळंच काय मी बघतो. मुलीला आतमध्ये पाठवलं, आपण पांघरून दिलं. मुलगी झोपली. 12 वाजल्यापासून सकाळच्या 6 वाजेपर्यंत मुलगा काठी घेऊन बसलेला. गुंड पळत आले. अरे मुलगी गेली कुठं? पण धिप्पाड करून पाहिला. मुलगी कुठं गेली याचा विचार करण्यापेक्षा आपण आपले जीव घेऊन पळालेलं बरं. मुलं पळून गेले. रात्रीच्या 12 वाजल्यापासून तर सकाळच्या 6 वाजेपर्यंत मुलगा एवढाच विचार करतोय, अरे ही नवतरुण कन्या इथपर्यंत आली, जीवाचं इज्जतीचं रक्षण करा असं ती म्हणते, पण हिच्या लक्षात का आलं नाही मीही तरुण आहे, मीही त्या ठिकाणी माझ्याही मनामध्ये काही आलं असतं तर मीही हिला स्पर्श करू शकलो असतो. पण या दिदीनं हा विचार न करता रात्र काढलीच कशी. सकाळ झाली कीच मी विचारले. सकाळ झाली, मुलगी घराच्या दिशेने निघणार. त्यांना सांगितलं दीदी मी हात करतोय ग, मला एक प्रश्न तुला विचारायचा आहे. तू रात्रीच्या वेळेला इथपर्यंत आली, माझ्या जीवाचं इज्जतीचं रक्षण करा असं तू म्हणत होती का दीदी, पण तुझ्या लक्षात का आलं नाही मीही हिंदू आहे, मीही तरुण आहे, माझ्याही मनामध्ये काही आलं असतं तर मी देखील तुला स्पर्श करू शकलो असतो. पण दीदी हा विचार न करता रात्र काढली कशी, उत्तर मला अपेक्षित आहे. महाराज त्या मुलीच्या तर पायाखालचीच जमीन हादरली. दादा नसेल रे छत्रपती शिवाजी महाराज, आवाज द्या नाही, नसेल रे दादा छत्रपती शिवाजी महाराज, पण तुझ्याकडे पाहिलं की मला खऱ्या अर्थानं माझ्या राजांचंच या ठिकाणी स्मरण झालं. दादा ऐक ना, माझ्या घरासमोर दंगल चालू होती, मी माझ्या आई वडिलांची वाट पाहत घरासमोर उभा आहे. रस्त्यानं काही गुंडांची टोळी चालली, त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं. दादा त्यांनी ठरवलं रे वाटेल ते झालं तरी चालेल पण ही मुलगी उचलायची. मीही त्यांच्या अंतकरणातला भाव जाणला, कड्या कुलपा लावल्या, मीही सैरा वैरा धावत करत पळत होते. भेटेल त्याला म्हणायचे जीवाचं निज्जतीचं, पण दादा मला कुणीच आधार सहारा दिला नाही. पळत एका चौकात आले. दादा कठडावर हात ठेवले, उजवीकडे डावीकडे पाहिलं. उजवीकडे पाहिल्यानंतर गल्लीमध्ये घराला खिडकीतून मंद प्रकाश बाहेर पडताना पाहिलं. अरे कुठं तरी आशेचा किरण दिसतो म्हणून दादा त्या खिडकीजवळ येऊन पोहोचले. पण खिडकीतून आतमध्ये डोकावलं तर तुझ्या घराच्या भिंतीवरती मला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मला दिसली आणि मला ठाऊक आहे
ज्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज विराजमान आहेत त्या घरामध्ये कुठल्या स्त्रीवर कन्येवर अत्याचाराने अन्याय होणार नाही हा माझा विश्वास आहे. म्हणून मला वाटतं नसेल छत्रपती शिवाजी महाराज पण त्यांच्या विचारधारेची मुलं आज खऱ्या अर्थानं आजही आपल्याला पाहायला मिळतील. आणि म्हणून अधिकार सांगेल मी तुम्हाला राजांचा तर अरे कोण होते छत्रपती शिवाजी महाराज जो विजयासारखे तलवार चालून गेला निधड्या छातीने अवघा हिंदुस्थान हरवून गेला. बाग लख्यान अफजल खानाचा तो गळा फाडून गेला. मुठभर मावळ्यांना तीन तिला घेऊन अवघ्या सैतानांना लढवून गेला. अरे स्वर्गात गेल्यावर सुद्धा देव देवतांनी ज्यांना चुकून मुजरा केला असा एकच मर्द फक्त शिवबा होऊन गेला. विठ्ठल विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये वावरतोय दादा मला ठाऊक आहे आपण शिवाजी महाराज नाही होऊ शकणार पण मावळे जरी झालं तर आपलं जीवन सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. शिवजयंती आत्ताच आता अगदी काही दिवसावरती झाली. लातूर परिसरामध्ये नांदेड परिसरामध्ये बीड परिसरामध्ये खूप चांगल्या प्रकारे तरुण पोरं शिवजयंती करतात. आमच्याकडेही करतात पण आमच्याकडची थोडीशी वेगळी. 5-10 हजाराची दारू 20-25 हजाराचा डीजे आणि शांताबाई झिंगझिंग चिंगाटच्या तालावर नाचणारे तरुण पोरं आज पाहायला मिळतील. मी त्या तरुणाईला सांगितलं दादा नका तुम्ही शिवजयंती गणपती उत्सव नवरात्र उत्सव करू पण जर करायचेच असेल तर नको ते गाणे वाजवून आणि नको त्या गाण्यासमोर नृत्य करून राजांसमोर नृत्य करून त्याचं पावित्र्य तरी भंग करू नका. आणि म्हणून करायचीच असेल तरुणांना शिवजयंती आपल्या जीवनातलं एखादं व्यसन घ्या. दारू पित असाल गोवा खात असाल तंबाखू खात असाल आई वडिलांची सेवा करत नसाल कुठलं तरी आपल्या जीवनातलं व्यसन घ्या. राजांच्या समोर जा आणि राजांना सांगा राजेसाहेब आजपासून तुमचा खऱ्या अर्थानं मी मावळा म्हणून घेईन स्वतःला पण इथून पुढं मी तंबाखू खाणार नाही इथून पुढं मी दारू पिणार नाही आहे तोपर्यंत माझ्या मायबापाची सेवा करेल असं काहीतरी राजांना समर्पित करा. हीच खऱ्या अर्थानं आपली शिवजयंती असेल. विठ्ठल आणि म्हणून तरुणीला निश्चितपणाने सांगेल तरुण मुलांना खऱ्या अर्थानं तुम्ही आमच्या बंधू समान आहात. वाईट कधी वागू नका. नसेलच कुठला मार्ग आपल्याला स्वीकारता येत तर किमान संप्रदायाच्या महामार्गावर या. निश्चितपणानं इतरत्र मार्गाला आपण कधी भटकणार नाही कारण वारकरी संप्रदाय हा एवढा श्रेष्ठ संप्रदाय. असं मी म्हणत नाही की तुम्ही कथाकारच व्हा कीर्तनकारच व्हा. अहो आम्हालाच कधी कधी अभिमानानं नाही बाबा स्वाभिमानानं म्हणावं वाटतं की जन्मोजन्मी बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली तेव्हा या विठ्ठले कृपा केली तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले यामध्ये या क्षेत्रामध्ये एवढं उंच भरारी घेण्यासाठी किंवा एवढी मोठी गादी प्राप्त करण्यासाठी आम्हाला आज 9-10 वर्ष घासावी लागली. एवढं सोपं नाहीये. म्हणून तरुणाईला मी कथाकार व्हा कीर्तनकार व्हा असं मी म्हणणार नाही पण जे काही क्षेत्र तुम्ही स्वीकारता मग माता पित्याची सेवा असेल समाजाची असेल देशाची असेल सामाजिक असेल जी काही सेवा कराल निष्ठेने श्रद्धेने करा. नाहीतर आजकाल तरुण पोरं पाहिले ना बाबा एवढे त्या मोबाईलच्या नादी लागले. असू द्या गरज आहे त्याची पण किती यूज करावं कशा पद्धतीनं करावं हेही कळायला पाहिजे. आता ती एक नवीन गेम आली कोणती रे पोरांना पबजी गेम मध्ये तर पोर एवढे वेळे झाले. कधी जर पोरं कथा कीर्तनाला बसले ना नाहीच मन लागलं की लगेच मोबाईल काढणार चॅटिंग करणार मोबाईल मध्ये काहीतरी बघत बसणार. खऱ्या अर्थानं पोरांना सांगले की अरे मोबाईल पासून दूर व्हा थोडं सालिप्त व्हा. आमच्याकडे तर एक पद्धत जेव्हा भागाभागात फरक राहतो. आमच्या तिकडे मेल्यानंतर माणसं जायचे तुमच्याकडे कसं आहे असंच आहे ना जीव गेलाय बरे सारखंच आहे थोडंसं चेंज होतं. वस्तुस्थिती ना माऊली आमच्याकडे लग्न जमलं की साखर पुड्यालाच लगेच मोबाईल देतात. तुमच्याकडे काय असेल तर मला माहिती नाही पण एवढी विचित्र परिस्थिती एवढे मोबाईल मध्ये पोरं रममान झाली. आता ती गेम आली कोणती पबजी. त्या पबजी नंतर पोरं एवढे वेळे झाले
एक जण तर पबजी खेळत खेळत बाथरूमला गेला, जाताना सरळ गेलं पण येताना वाकूनच बाहेर आलं. बायकोला वाटलं बाई याला चिकनगुन्या तर नाही झाला. तिनं 3 डॉक्टर बोलवले, कुठल्याही डॉक्टरला वेळ लागला नाही. 4थ्या डॉक्टरना सांगितलं यांना झालं काहीच नाही, पबजी गेमच्या नादामुळे पॅन्टीचं बटन शर्टाच्या बटनात अडकलं म्हणून वाकले, बाकी दुसरं कारणच नाही म्हणले. म्हणजे एवढे त्या मोबाईल मध्ये वेडे झाले. म्हणून तरुणाईला सांगेल नको तिथं वेड होण्यापेक्षा संतांसारखं वेड व्हा, की तुकोबाईंनी म्हणावं की वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो. वेड व्हा, नको तिथं वेड होण्यापेक्षा संतांनी म्हणावं याती कुळ माझे गेले हरपुणे श्रीरंगा वाचून आणोनी. म्हणून तरुणाईला सांगेल ज्या मार्गाने जायचे तो मार्ग योग्य असला पाहिजे. निश्चितपणानं आपलं जीवन सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. असो समस्त भाविकांच्या चरणारी निंदी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. आज कार्यक्रमाला उपस्थित सर्व वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, टाळकरी, माझ्या माता भगिनी, आदरणीय जोरदार काका, विणीकरी काका, सर्वच जर तुम्ही उपस्थित राहिलात आणि अगदी गोड साथी मनपूर्वक तुम्हा सर्वांना धन्यवाद. श्रोते वर्ग, तुम्हीही बहुसंख्येने उपस्थित आहात. तुमच्या गावामध्ये अशी काही पद्धत आहे की एका माणसाला 2 बायका, म्हणजे पुरुषांपेक्षा महिला जास्त आहे म्हणून म्हटलं बरं का, बाकी वेगळी काही शंका घेण्याची कारण नाही. माझ्या माता भगिनी गाव जरी छोटं असलं पण बहुसंख्येने आसपासच्या परिसरातील सर्वच माता भगिनी आज उपस्थित आहेत, त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद. माझे तरुण मंडळी, माझे सर्वच बंधुवर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. माझे समोर बसलेले सर्व मायबाप श्रोते वर्ग, तुम्ही या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहिला. सुंदर अशी त्या ठिकाणी सेवा सर्वांनी मनापासून श्रवण केली. तुम्हा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. आमचे हार्मोनियम वादक काका, पेटीचा स्वर गोड हुका नको, गोड हुका नको, तरी सुद्धा फार गोड त्या ठिकाणी हार्मोनियम ते वाजवतात. मला वाटतं पेटी एवढी सुंदर नाहीये त्यामुळे त्यांना प्रश्न वाजावं की नाही, पण चला अगदी सुंदर तुम्हीही साथ दिली, तुम्हालाही धन्यवाद. या ठिकाणी आमचे मृदुंगाचार्य दादा, तरुण तडफदार वय आहे, नाही तर कधी कधी गोड मृदुंग त्यांनी वाजवलं, नाही तर कधी कधी मृदुंगाचार्य भेटतात ते 2च गोड वाजवतात, त्या खाना खापाना, त्या खाना खापाना. त्यांनी मात्र गोड वाजवलं, त्यालाही मनपूर्वक धन्यवाद. शूटिंग वाले काका तुम्ही उपस्थित आहे, तुम्हालाही धन्यवाद. सिस्टीमवाले भाऊ तुमच्याच हातात असतं आमचा पुढं घालवायचा पुढं वाढवायचा बरं का, पण ऑपरेटिंग सेवा परफेक्टपणानं पोहोच केली, तुम्हालाही मनपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी तुमचं गाव ब्रह्मवाडी, माझं गाव शिर्डी जवळ श्रीरामपूर भोकरच गाव आहे. माझ्या नांदेड तालुक्यामध्येही एक भोकर आहे, पण हे नाही तर माझं शिर्डी जवळचं भोकर. फार दूरचा प्रवास करून मला आज या ठिकाणी यावं लागलं. परवालाच माझी बीड जिल्ह्यामध्ये कथा होती, पात्रवाल्याला 6 तास कथा होती बाबा, दुपारी 3 आणि रात्रीचे 3. मला कीर्तन करणंही अशक्य झालं होतं, पण चला ईश्वरीय कृपा म्हणावी लागेल, नाही तर महाराजांना विचार. मला फोन जरी आला तर व्यवस्थित बोलता येत नव्हतं, पण प्रभूनं कृपा केली, आवाज थोडासा क्लिअर झाला आणि म्हणून तर आजची ही सेवा खऱ्या अर्थाने मी करू शकले. माझं यांच्याशी वैयक्तिक परिचय नाहीये, पण त्यांनी युट्यूबला ऐकलं होती माझी सेवा आणि युट्यूबच्या माध्यमातून
तुम्हा समस्त भाविकांचं दर्शन आज या ठिकाणी झालं. युट्यूबला काय आहे, कीर्तन माझे मला वाटतं चिखलीच आहे, बुरहाननगरच आहे, आणखी 4-5 आळंदीला काल्याचं कीर्तन झालं होतं तेही युट्यूबला आहे. पण आता युट्यूबचे नियोजन अगदी त्या ठिकाणी सुंदर असतात. म्हणजे हे सुंदर नाही असं मला म्हणायचं नाही, नियोजन सुंदर असतात आणि त्यामुळं कार्यक्रमही ऐकल्यानंतर अगदी गोड वाटतं. पण कधी कधी काय होतं माहिती का, युट्यूबला लोक कीर्तन ऐकतात आणि पुन्हा त्यांच्या गावी कीर्तन घेतात. आता एक कीर्तन युट्यूबला माझं ऐकलं होतं, पंढरपूरमध्ये सांगोला आहे, पंढरपूरच्या पुढे 50 किलोमीटर. बाबा त्यांचा कॉल आला होता मला, आरतीताई तुमचं कीर्तन आम्ही युट्यूबला ऐकलं. आता युट्यूबला ऐकणं महत्वाचं नाहीये, पण आता तिथलं नियोजन, साऊंड सिस्टीम, गायक वादक सगळं काही वातावरण अगदी गोड असतं. त्यामुळं ती सेवा त्याच कोडीची गुण साहजिक असते. त्यामुळे लोकांनी पाहिलं की कॉल करणं ही त्यांचं साहजिक आहे. पण त्यांनी मला कॉल केला आणि म्हणले, आरतीताई गणपती निमित्त आमचे तरुण मुलं कार्यक्रम करतात, एकच वार्षिक कार्यक्रम, आणि तुम्हाला तो स्वीकारावा लागेल. ऐका ना, मी तो कार्यक्रम फोनवरनं घेतला. म्हणलं मानधन दादा 15,000 रुपये होतील बरं, माझं अंतर खूप आहे. त्यांनी शब्दही बोलले नाही, त्या 15,000ला होकारही दिला. बाबा मी कीर्तनाला गेले ना, मला खोटं वाटेल, थोडा रिमझिम थोडासा पाऊस चालू होता. आणि मी म्हटलं दादा आता कसं होईल इथं कीर्तनाचं? ते म्हणे ताई आपण इथं नाही, आमचं एक समाज मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये आपण कीर्तन करू. आता त्या लोकांनी अक्षरशः आम्ही सकाळी 6ला 5ला निघालेलो, त्यांनी आम्हाला जेवायला सुद्धा व्यवस्थित केलं नाही. हो तसं इथं नाही, दादांनी खूप आग्रह केला मला भोजनासाठी, पण मी कीर्तनाच्या अगोदर जेवणच करत नाही, त्यामुळे दादांना मी नकार दिला. तसं परमार्थी प्रेमी आहेत ते बिचारी. पण त्यांनी आम्हाला जेवणाचं सुद्धा विचारलं नाही. मी काका जेवणाचं काय नियोजन? त्यांचं आहे ना म्हणे पंक्तीचा शिरा आणला त्यांनी, अतिशय खारट, मी तर जेवलेही नाही. मला संशय सांगत होते ताई म्हणे तो शिरा जणू काही ते जनावराला आपण कणिक नाही करून घालत का, ते प्याल्यावरती दूध जास्त यावं म्हणून, तसल्याच प्रकारचा तो शिरा. पण आता खाल्ला त्या ठिकाणी आमच्या मंडळाने. आता करणार काय, सकाळपासून उपवाशी जेवलो म्हणा. याच्याही पेक्षा निम्मच, अगदी फक्त 20-25 लोक बसतील एवढंच मंदिर. कीर्तन सुरू झालं. मला वाटलं आता नियोजन असेल, एवढं 15,000 रुपये मानधन दिलं, म्हणलं नियोजनही त्याच थोडीच असत. महाराज मी बिना घेण्यासाठी गेले, त्यांचं भजन झालं, मला आवाज तर आलाच नाही. तर ते म्हणले ताई झालं भजन चालू म्हणून आम्ही गेलो. गेल्यानंतर फक्त 3च होते बाबा, एकाच्या गळ्यात टाळ आणि विना, एक जण पदाला आणि तिसरा असा माईक घेऊन उभा. मी म्हटलं गेल्यानंतर मी पाहिलं ही परिस्थिती. म्हणलं दादा हे काय आहे? म्हणजे कीर्तन. म्हणलं असं कसं? हे काय यांच्या गळ्यात विना टाळ हे माईक. म्हणलं ते धरून कीर्तन करायचं, असं माईक धरून कीर्तन करायचं. ते माईक जणू काय मी एखाद्या पाईपात बोलते असा त्या माईकचा आवाज. माझ्या समोर 10च लोक त्या ठिकाणी, पुरुष मंडळी 10, लय झालं तर बायका 15. याच्यात कसं कीर्तन करावं? म्हटलं न जाणो यांनी मी 15,000 सांगितले, यांनी नाही 1500 ऐका. मी कीर्तन संपलं आणि अगदी 1 तास कीर्तन केलं. महाराज लगेच गाडीत बसले. मला सांगायचं काय, कधीतरी पैसा भेटतो, पण पैसा भेटून समाधान भेटत नाही. आज जीवनामध्ये नुसतं पैसा भेटणं याला महत्व नाही, कार्यक्रम करून मानसिक समाधानही अति महत्वाचं असतं. यासाठी नियोजन भव्य दिव्य असणं अति महत्वाचं आहे. आणि म्हणून ब्रह्मवाडी हे गाव छोटं जरी असलं, फार गोड आयोजन नियोजन या तुम्ही समस्त ग्रामस्थ मंडळींनी केलं. ज्यांनी हे कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून यांचा अभिनंदन करा. अशीच नामसप्ताहाची सेवा या मंडळाकडून घडो ईश्वर चरणी मी प्रार्थना करते. पुनश्च सर्व भाविक उपस्थित आहे, सर्वांनी सुंदर साथ दिली, शांत चित्ताने ऐकली. तुम्हाला मनपूर्वक सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. आज पर आदरणीय बाबा जे आहे की ज्यांनी सुंदरशी चाल गायली. महाराज जो जातिवंत वारकरी आहे ना, तो पहिल्याच चालीवरनं समजू शकतो की कीर्तन कसं होणार. म्हणून बाबा एवढी गोड चाल गायली, तुम्हाला ही मनपूर्वक धन्यवाद. सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
मेरा गुलाल उधळे तरंग नाथा घरी नाचे माझा सखा नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग